पारकर. अरे नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय सिंथॉल लाईम फ्रेश. स्पेशल पार्टनर अल्पेनलिबे जज जेलीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. MHB कॉलनी गांधीनगर बांद्रा पूर्व या ठिकाणी आलेले आहोत. मैथिली नकुल पारकर या वैदींना भेटणार आहोत. तेव्हा आता पारकर कुटुंबाकडे जाऊया आणि त्यांना बोलतं करूया. चला. नमस्कार नमस्कार नमस्कार. क्या उखाणा? ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल. नकुलरावांचं नाव घेते होम मिनिस्टर साठी स्पेशल. सगळे असे ओरडले की ताजमहाल बांधता नाही, सगळे तिकडे हजर होते. द्या ओळख करून सगळे. मिस्टर, सासूबाई, आई, नणंद, सासरे, दीर, नणंद, ही आमची बच्चे कंपनी, ही नणंद, ही माझी जाऊ. नमस्कार. ती माझी वहिनी, बाबा. बरं नमस्कार. तो माझा भाऊ. हो नमस्कार नमस्कार. कोण राहिले नाही ना? राहिलेत बरेच. बरं बरं समजून घ्या, जरा सांभाळून. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. नमस्कार नमस्कार. कुठलं बालपण तुमचं? बालपण इथलंच, बांद्रामधलं, हायवेच्या त्या साईडला. तुम्ही? मी हायवेच्या या साईडला. म्हणजे मी बालपणापासून आम्ही इथेच याच बिल्डिंगमध्ये राहत होतो. शाळा कुठली? ग्राउंड न्यू इंग्लिश स्कूल बांद्रा ईस्ट. तुमची? न्यू इंग्लिश स्कूल बांद्रा ईस्ट. पण आम्ही शाळेत नाही ओळखायचो एकमेकांना. मी विचारलं तरी का? घरी कोण कोण होतं तुमच्या? घरी ॲक्च्युली आम्ही जेव्हा इथे राहत होतो तेव्हा जॉईंट फॅमिली होती. काका, काकू, आजोबा, आई, बाबा, आम्ही सगळेच एकत्र राहत होतो. मग मी 8वीला असताना आम्ही शिफ्ट झालो बोरिवलीला. इथून बोरिवलीला गेले तुम्ही? मग हे तिकडनं तिकडे गेलेले तुम्हाला माहिती होतं? ॲक्च्युली आमची ओळख नंतर झाली. फार कधी कधी मी मालाडला ऑफिसला होतो. त्याच्यानंतर आम्ही म्हणजे बँड्राला असं नावाने माहिती होतं की मैथिली. एक मिनिट आधी मला सांगा की तुम्ही एकमेकांच्या बद्दल माहिती तुम्हाला कधी झालं? ॲक्च्युली आमची ओळख अशी म्हणतात ना सोशल नेटवर्किंग साईटमुळे झाली थोडीशी. नंतर बोलणं चालू झालं. साधारणतः कधी? तरी एक लग्नाच्या आधी 1-3 वर्ष आधी वगैरे ओळख झाली अशी ऑनलाईन. कशी काय? फेसबुक वरती म्युच्युअल फ्रेंड्स वगैरे. फ्रेंड रिक्वेस्ट आली होती मला. तुम्हाला? हो. तुम्ही मुलगी दिसली की फ्रेंड रिक्वेस्ट? नाही, ॲक्च्युली कसं होतं, ही माझे फ्रेंड्स जे असे म्युच्युअल फ्रेंड्स होते त्यांच्या थ्रू अशी ओळख झाली. नंतर एकदा हिच्या फ्रेंड्सना भेटत होती. नेमका मी त्याला भेटायला तिकडे होतो. कुठे? खेवाडी. स्पॉट कुठे? कलानगर. कलानगर इथे त्यांनी इथे हिचा प्रॉब्लेम असतो. कलानगर जरी इकडे असेल तरी कलानगर हिचा इकडे असतं असं म्हणून. मग एक दिवस याची फ्रेंड रिक्वेस्ट आली मला फेसबुक वरती. तुम्ही बघतच होता का कधी येते? नाही आली. बरं आली. मग फेसबुक वरती थोडं बोलणं चॅटिंग वगैरे सुरू झालं. मग असं वाटलं की आपण भेटायला हवं. मग ॲक्च्युली आमचा एक म्युच्युअल फ्रेंड आहे, तो ह्याचा अगदी बेस्ट फ्रेंड लहानपणापासूनचा, अभिनंदन. त्याला त्याला भेटत असताना हा सुद्धा होता त्याच्यासोबत. आणि मग त्यावेळेला आमची पहिली भेट झाली कलानगर सिग्नल. कुठे येते? कलानगर सिग्नलला. काय हो, अख्खं एवढं बांद्रा असताना सिग्नलवर काय भेटलं? पण असं असतं की बऱ्याच प्रेम कथा जे होतात ते एका स्पॉटलाच चालू होतात. म्हणून कलानगर हे आम्हाला काय म्हणतात स्पॉट झाला तो चालू. आता भेटणं म्हणतात ना की ते असं डिसाइडेड नव्हतं. म्हणजे असं भेटणं डिसाइडेड नव्हतं. मी ऑफिसवरून येत होते आणि हा पण तिकडे नेमका चाललेला, तर मी चल मी पण येतो सिग्नलला. सिग्नल. अरे चांगला सिग्नल दिला ना. कोणी कोणाला सिग्नल दिला खरं सांगा? सिग्नल तसं मीच दिला, कारण मी रिक्वेस्ट पाठवली म्हटलं तर सिग्नल पहिला मीच दिला ना. मग जेव्हा सिग्नल आला तेव्हा काय वाटलं? ॲक्च्युली त्याच्या आधीपासूनच थोडेसे ते फिलिंग्स डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. आता काय संबंध आहे ते? आधीचा प्रश्न कुठे आला आता? आता हे बघा फ्रेंड रिक्वेस्ट आली,
तेव्हा कुठे ते आधी डेव्हलप नाही झालं? नाही नाही फ्रेंड रिक्वेस्ट आल्याच्या नंतर थोड्या काळापर्यंत आम्ही फक्त फ्रेंड्स होतो. बरोबर. मग चॅटिंग सुरू झालं. मग चॅटिंग तेव्हा तुम्ही बोरलीला राहत होता. हो. तिकडनं तुम्ही सिग्नलवर आलेला होता. नोकरी कुठे करत होता का काय? तेव्हा मी वरळीला होते. मग काय ट्रेन चुकली का पाणी तुंबलं काय झालं? मी बाय रोड जात होते घरी त्याच दिवशी हो. म्हणून तुम्ही सिग्नलवर होता. हो म्हणजे आता ते योगायोग झाला असं झालं. हा, आणि मग तिथे आमची पहिली भेट झाली. मग त्याच्यानंतर भेटी वाढल्या, बोलणं वाढलं. आणि तो मित्र सिग्नलवरच. मित्र अजूनही माझ्यावर आहे अजूनही. मित्र अजूनही आमच्यावर असतो. बरं, आता मग त्यानंतर ही सुरुवात झाली का? हो. पण मग प्रपोज तुम्हीच केला. प्रपोज असं कधी आम्ही केलंच नाही. असं म्युच्युअली बोलण्यामध्ये झालं. म्हणजे आम्ही फॉर्मली कधीच एकमेकांना असं प्रपोज केलेलं नाहीये. पण लग्नासाठी कधीतरी असं वाटतं ना हिला एक डोक्यात आहे की यांनी कधी प्रपोज नाही केलं, तर आज मला इच्छा आहे की मला ते प्रपोज करायचं. बापरे. म्हणजे मी कधी केलं नव्हतं, तर मला असं वाटलं आज. बरं, लग्नाला किती वर्ष झाली? आता 7 महिन्यात झालं. अंगठी घालताना बोट धरून का नाही अंगठी घालत? त्यावेळेला जसं प्रपोज केलं असतं ना तसंच केलं असतं त्यांनी. आणि मग तिला तो फील आला पाहिजे ना की अरे पहिल्यांदा करतोय म्हणून प्रपोज. आणि हे काय चणे विकणारे वगैरे बसले. सिग्नल हा किती महत्वाचा आहे आयुष्यातला. कधी कधी सिग्नलवर लक्ष दिलं नाही, तो ओलांडला तर अपघात होण्याची भीती असते. पण सिग्नलपासूनच त्यांच्या आयुष्याला सुरुवात झाली म्हटल्यानंतर ते 3 रंग आयुष्यातले खूप महत्त्वाचे, हो की नाही? मी खरं तर आयुष्यभर तुम्हाला एक तो सिग्नल कुठेतरी घरात एक ठेवून द्या असं मी म्हणेन. कारण ते 3ही रंग खूप चांगलं काहीतरी सांगून जातात. 7 महिन्यात काही फरक होतो का हो लग्नानंतर? काही जणांची आता लग्न होतील ना, ते जर आज एपिसोड असतील, काही बंधन वगैरे येतात का हो? हो, बऱ्याच येतात. म्हणजे किती प्रामाणिक उत्तर दिलंय तरी. किती प्रामाणिक. म्हणजे हे जर मी इथे उलट बोललो असतो तर उद्या माझे मित्र पकडून मलाच मारतील, कारण त्यांना माहिती आहे की बरेच प्रॉब्लेम झाले. लग्नानंतर त्यांचं भेटणं तर अगदीच बंद झालेलं जवळपास. असं का केलं तुम्ही? परत सिग्नलवर जाईल म्हणून? मग तसं नाही, म्हणजे घरात पण वेळ दिला पाहिजे, मलाही वेळ दिला पाहिजे. हो, त्याच्यामुळे मित्रपरिवार थोडासा कमी झाला. मग ते लग्न ठरवेपर्यंत मित्र पाहिजे होते. मग पण येतात बंधन. हो ना. कशी कशी येतात सांगा. आधी आम्हाला सवय होती, म्हणजे आमच्याकडे आम्ही 10 नंतरच जेवायचो आणि हिची अशी सवय की 10:30ला झोपायची. मग आता आमचं पण टायमिंग कमी झालं. म्हणजे जे आम्ही 11:30 नंतर झोपायचो ते आता 9:30-10 वाजताच पॅकअप होतं आमचं सगळं. असं वहिनी, लग्नानंतर जेलमध्ये गेल्यासारखं वाटायला काय असं नाही, पण केलं? लवकर झोपण्याची सवय चांगली आहे ना, हे लवकर बघा, नाही तो जावे. भाग नंतरचा आहे. पण मला सांगा, काय हे त्यांचं असं का केलं तुम्ही? नाही, म्हणजे मला लग्नाच्या आधीपासून अशी सवय होती की घरी गेल्याच मी जेवायचे आणि झोपायचे. 10:30 वाजता पॅकअप. बरोबर. म्हणजे झोपायचंच 10:30 वाजता, हा माझा नियमच होता. हो हो. त्याच्यामुळे इथे आल्याच्या नंतर पण मला असं वाटायला लागलं की हेच रुटीन मी कंटिन्यू करावं इथे पण. त्याच्यामुळे थोडीशी सवय लावते. बरं, आता या ठिकाणी एक ना घरात एक आव्हान आहे. घरात काही चिठ्ठ्या लपवून ठेवले. ओके. म्हणजे पुढच्या गप्पा अजून मारू आपण. पण वेळ 1 मिनिटाची. एका चिठ्ठीहून दुसरी चिठ्ठी शोधत चांदीची अन्नपूर्णा जी घरामध्ये ठेवलेली आहे ती घेऊन यायची. हां, जर खेळ पूर्ण केला तर सगळी बक्षिसं मिळणार. श्रीलंकेचा हत्ती. वेळ सुरू झाली. आठवणींचे तोरण. कोणी देऊ नका. साई दृष्टी. 40 सेकंद झाली. 10, 9, अगरबत्त्याचा खलबत्ता. 7, 6, 5, 4, येस, मिळाली. 2. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला, अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली तुम्हाला, अभिनंदन. आणि तुमच्या घरामध्ये ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे. काय छान गप्पा रंगलेल्या आहेत, हो की नाही? हायवेच्या पलीकडनं बोरिवली,
व्हाया सिग्नल बांद्रा असं स्थिरावलेले आहात तुम्ही. माईक तुमच्याकडे आहे. या दोघांविषयी काही बोलायचं असेल तर बोला. पहिले तर हा माझा भाऊ आहे, माझी धाकटी बहीण आहे. खूप छान आहेत दोघांची जोडी. ती फार समजूतदार आहे, जशी आम्ही एक्सपेक्ट केली की आमच्या आईवडिलांना समजून घ्यावं, कारण की आम्ही दोघीच बहिणी होतो. लग्न आम्ही गेल्यानंतर आईवडिलांना जास्त मुलींचं अटॅचमेंट असतं, तर ती एक अटॅचमेंट पूर्ण करावी. सॉरी, पण ती पूर्णपणे जागा तिने खूप छान सांभाळली. त्यांच्याकडे काय नाही, ह्यांनी मला फक्त आधी फोन करून कळवलं होतं की असं असं आहे, आणि त्याला एक दुसरं स्थळ आलं होतं म्हणून तो टेन्शनमध्ये होता की तू आता. मी म्हटलं मी सांगते पप्पांना, तर तो म्हणाला की आता दुसरे बघतायत म्हणून आम्ही पण टेन्शनमध्ये आलो की ह्याचं आहे आम्हाला माहिती आहे, तर त्यांना कसं कळवायचं. म्हणून मग आम्ही जरा पप्पांना रेडी केलं की तू पप्पा, ती आली होती ना त्या दिवशी, तीच त्याला आवडते, बहुतेक तीच त्याची आहे, फायनल केलंय, तुम्ही भेटा, मग आपण तिला बोलवूया घरी. आणि असं करून मग मी पप्पांना जरा पिन मारली, मम्मीला सांगितलं, मस्का पॉलिश केलं, तेव्हा मग तिला बोलवलं आणि मग त्यांना पण पसंत पडली ती अशी, आणि ती आहे पण तशी. हो हो, खूप छान आहे. जावई म्हणजे माझा मुलगाच आहे. माझा एक मुलगा आहे, हा दुसरा मुलगा माझा. खूप छान आहे. हो हो, चांगला जावई मिळाला की नाही? चांगला जावई मिळाला. तो कुठे मिळाला ते माहित नाही, माझ्या मुलीने सांगितलं, म्हटलं ठीक आहे, चांगला आहे मुलगा आपल्याला. बघा इतकं सगळं बोलतायत. हा, एक छोटासा खेळ आहे. आता एक गाणं सुरू होईल. गाणं सुरू झाल्यानंतर एक उशी आहे, ती पुढे पुढे पास करायची. गाणं थांबेल तेव्हा उशी ज्यांच्याकडे असणार त्यांना एक शिक्षा मिळणार. त्यांनी जर ते आव्हान पूर्ण केलं तर बक्षीस तुम्हाला मिळणार. हा, बघूया गाणं. बहिणीकडे थांबली, तुम्ही टाकली. टेबल टेनिसच्या रॅकेटच्या सहाय्याने स्माइली चेंडू या डब्यामध्ये गोळा करायचे आहेत. 10 पैकी 5 गोळा केले तर यांना बक्षीस मिळणार. तुमची वेळ सुरू होते आहे आत्ता. 1, काय कॅच कॅच खेळताय का आम्हाला खेळवताय? 1, 2, 3, 4, 5. अभिनंदन, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट. शाळा कुठली? फोर्ट कॉन्व्हेंट. व्हेरी गुड. 13चा पाढा म्हणा. 7चा पाढा म्हण. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 6 50, 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63, 7 10 70. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. झी मराठीकडून ही भेट. म्युझिक. तीस पासून 1 पर्यंत उलट अंक म्हणायचे. इंग्लिशमध्ये मराठीत. तुमची वेळ सुरू होते आत्ता. 30, 29, 28, 27, 26, 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. अभिनंदन. तुमच्यावरती आरोप आहे. हो का? म्हणजे काय कौतुकाची आहे? खूप शॉपिंग करता असा पहिला आरोप आहे. हो. मान्य? हो. काय हो? फुल टाइम. लहानपणापासून दूध प्यायला नको तुम्हाला. हो. मला पण सांगून झालेलं आहे की हिला जबरदस्ती पाजल्याशिवाय पिणार नाही, म्हणून आधी ही निघायच्या आधी आता तुम्हाला असं सांगितलेलं आहे की पहिला हिचा ग्लास रेडी ठेवायचा तरच ती पिणार, नाही तरी पिणार नाही असं आहे. अरे बापरे. भावाशी खूप मारामारी करतात. हो, करायचे लग्नाआधी. हां. का? म्हणजे असंच
मजा यायची. बरं, मारामारी करायच्या या खरंय? हो, अजून पण करते. स्पेशली विकेंडला त्याच्यासाठी येते घरी. तुमच्यामध्ये या मोठ्या, तुम्ही लहान? नाही नाही, मी मोठा, या लहान, ही लहान. हो तुम्ही दोघेच भाऊ बहीण? हो 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 ना. 8 महिन्यापूर्वी, 7 महिने झाले ना लग्नाला, 7. या इथे आल्या. भाऊ म्हणून काय फिलिंग तेव्हा? लहानशी चिमुरडी घरातून घर सोडून निघते आणि आता हक्काने काहीच नाही करू शकणार, म्हणजे हक्काने सांगू पण नाही शकणार की आता घरी आल्यावरती की माझ्यासाठी जेवण बनवून दे. म्हणजे जेव्हा पण कधी मी पार्टीवरून लेट येणार असेल, माझी ती सपोर्ट पिलर होती. मी लेट येणार असलो की आईला गुंडाळायचं काम तिचं असायचं. कोण जास्त मिस करतो दोघांमध्ये? मीही करते, तोही सर करतच असेल. नाही, तो फक्त ते गुंडाळण्याचा जेव्हा येतं ना तेव्हा. कारण कसं असायचं की घरी गेल्याच्या नंतर दोघंही एकमेकांना नाही दिसलो की पहिला प्रश्न की मैथिली कुठे आहे किंवा दादा कुठे आहे. आणि भेटल्याच्या नंतर नुसती मस्ती, मग बोलणं व्हायचंच नाही. मग आमच्यात बोलणं होत नाही, फक्त मारामारीच होते. तुमचं लग्न झालं? हो, वाईफ. हो का? नमस्कार. ते बाहेर तुम्ही हसत होता. हो. तुम्ही कुठल्या सिग्नलवर भेटले? नाही, लिफ्ट. सगळ्यांचा राग मिस्टरांवर काढता? हो. म्हणजे काय होतं नेमकं? तिची चिडचिड होते, मग ती ॲक्च्युली कोणावरती व्यक्त करणार, मग मी तिच्या जवळच आहे म्हणून ती माझ्यावरती करते. असं कसे गेले असतील 7 महिने? काय या सगळ्या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं? मान्य आहेत. कुठला बदल केलेला यांनी स्वभावात तुम्हाला आवडेल? एक तर शॉपिंग कमी केलेली आवडेल, आणि ती जास्ती आमची काळजी घेते सगळ्यांची, म्हणजे सगळ्यांना जेवणामध्ये असं तसं स्वतःचंही केलं पाहिजे. तिच्यासाठी दूध, कॅल्शियमसाठी वगैरे तिला सांगितलं दूध जास्ती प्यायला पाहिजे. ती अवॉइड करते, ते स्वतः घेतलं पाहिजे वगैरे, म्हणजे स्वतःची काळजी जरा जास्ती घेतली पाहिजे. बाकी घरच्यांची ती तर घेतेच, स्वतःची पण घेणं इम्पॉर्टंट आहे थोडंसं. एखादी म्हैस बीज आणून बांधा, जरी पिणार असेल तर आणायला तयार आहे. परत सिग्नलला बांधाल, इथे प्रॉब्लेम आहे म्हणून तिथे बांधायचे. बरं, मला तुम्हाला विचारायचं, हे त्यांनी सुचवलेले आहेत, पण त्यांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? ॲक्च्युली आमचे दोघांचे स्वभाव फारच सिमिलर आहेत. त्याचाही स्वभाव असाच आहे की तो आधी दुसऱ्यांसाठी विचार करतो, मग स्वतःचा विचार करतो. मग म्हणजे करतच नाही म्हटलं तरी चालेल, फक्त दुसऱ्यांचा विचार करायचा. तर मलाही आवडेल जर त्याने स्वतःचाही जरा विचार केला. आणि आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? क्षमा म्हणजे मी सगळ्यांचीच मागेन. या घरात आल्याच्या नंतर जर माझ्याकडून काही चूक झाली असेल, मी कोणाला काही बोलले असेल, तर त्याबद्दल मी क्षमा मागते. आणि तुम्ही? नाही, क्षमा मागणार तर म्हणजे आई वडिलांचं, म्हणजे कधी काय त्यांना असं माझ्याकडनं असं कधी दुखावलं झालं असेल तर वगैरे, त्याच्यासाठी वगैरे मी हे करेन. काय क्षमा मागा. लग्न 7 महिने झालेले, एक प्रॉमिस करायचं असेल किंवा एखादी इच्छा त्यांची पूर्ण करायची असेल तर कुठली करा? माझ्या मते तर तिची अशी इच्छा असते की मी घरात टायमात असलो पाहिजे, जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे, तर ते मी द्यायचा प्रयत्न करेन. प्रयत्नावरती जवळजवळ उभे राहिले होते. आणि धन्यवाद द्यायचे असतील तर? धन्यवाद द्यायचे तर पहिले तर बहिणींचे देईन, कारण जे घरात कळवणं इम्पॉर्टंट होतं, जे मला सांगता येत नव्हतं ते त्या लोकांनी केलं. दादा आहे, संकेत दादा वगैरे आहेत, त्या लोकांनी मला भरपूर सपोर्ट केलं लग्नाच्या टायमाला पण. म्हणजे जेवढी काय हेल्प करायची होती, शॉपिंग म्हणा, जे काय म्हणजे तयारी, जे बेसिक लागतात, कारण आई वडील सिनियर असल्यामुळे तेवढं त्यांना जायला जमत नव्हतं. मग त्या लोकांनी जेवढे माझे फ्रेंड सर्कल आहेत, ज्या लोकांनी मला एवढी मदत केली, त्यांना सगळ्यांना मी थँक्यू बोलेन. तुम्ही? मी माझ्या दादाचे आणि माझा दीर आहे संकेत दादा, त्या दोघांना थँक्यू म्हणेन. कारण हे दोघे कायम पडद्यामागचे कलाकार राहिलेत. आई बाबा तर आहेतच, पण मागे राहून सुद्धा त्यांनी एवढा सपोर्ट केला आहे मला नेहमीच. म्हणजे मी इथे आल्याच्या नंतर माझा दादा नाही आहे, पण संकेत दादा आहे, कायम तो माझ्या पाठीशी उभा आहे. त्या दोघांचे मी धन्यवाद मानेन. आणि रागावू नको, मी त्या मित्राचे धन्यवाद मानेन जो यांना घेऊन सिग्नलवर गेला होता. तो पण आलाय, त्याला बाहेर ठेवला आणि त्याला आज केलं, तर त्याला धन्यवाद. त्याच्यामुळे तो क्षण इतका म्हणजे आनंदाचा आज झालेला आहे. हसत राहा, आनंदात राहा. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा, तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. आणि असंच एकमेकांवर प्रेम करत राहा आणि भरपूर दूध पित राहा. असं म्हणत आता
क्षण आलेला आहे तो आहेराचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.